हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे ए आय अराउंड द वर्ल्ड. म्हणजे पूर्ण जगामध्ये एआयचं कुठे कुठे काय डेव्हलपमेंट होते, कोणत्या कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहे आणि ए आय आपल्याला म्हणजेच ह्युमन्सला कशी काय मदत करतोय ते आपण आज बघणार आहोत. तर ए आय आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा आपल्याला मदत करतो, कोणत्या कोणत्या गोष्टींनी तो आपल्याला मदत करतोय ते आपण आता एकदा बघूयात. तर AI चा वापर तुम्ही आणि मी आणि बरेचसे जण ज्यांच्याकडे मोबाईल्स आहे, इंटरनेट आहे, ते ऑटोमॅटिकली न कळत AI चा वापर बऱ्याचशा दिवसापासून करत आहेत. तर AI चा वापर कोणत्या कोणत्या ऍप्लिकेशन्स मध्ये होतोय, कुठे कुठे होतोय ते आपण एकदा बघूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्मार्ट असिस्टंट. स्मार्ट असिस्टंट म्हणजे आपल्याला मदतीसाठी एक असिस्टंट, जो की एक स्मार्ट असिस्टंट म्हणजे एक एआय, जसं की फॉर एक्झाम्पल अलेक्सा झालं, सिरी झालं, किंवा आपल्या मोबाईलमध्ये गुगल असिस्टंट असतो. ठीक आहे. त्या गुगल असिस्टंट सोबत आपण त्याला काही पण प्रश्न विचारू शकतो, किंवा आपण त्याच्यासोबत गप्पा मारू शकतो, किंवा तुम्ही त्याला सांगू शकता, काही पण कमांड देऊ शकता. तुम्ही त्याच्याकडून तुमचा होमवर्क करून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्ही त्याला म्युझिक प्ले करायला सांगू शकतात, किंवा त्याला जोक सांगायला सांगू शकतात. तर हा स्मार्ट असिस्टंट आपल्या व्हॉइसने ऍक्टिव्ह होत असतो. म्हणजे मी ओके गुगल म्हटलं का, मग तो माझा आवाज ओळखून तो काय होईल, तो ऍक्टिव्हेट होईल. आणि तो मग तो मला रिप्लायने म्हणेल की हॅलो निलेश, हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे. मग मी त्याला सांगेन की बाबा मला माझ्या मित्राला फोन करायचा आहे, तो कॉल कॉल दिस पर्सन, असं मी त्याला म्हणेन. मग तो ऑटोमॅटिकली माझा न हात लावता तो काय करेल, माझ्या फोन बुक मध्ये जाईल, त्या मित्राचं नाव शोधेल आणि त्याला ऑटोमॅटिकली कॉल करेल. तर मी इथे माझा हाताचा वापर केला का? नाही. फक्त मी बोलूनच मी त्याला कमांड दिली आणि त्याने ते ऐकून समजून त्याने काय केलं, माझ्या मित्राला कॉल लावून दिला. प्लस मी त्याला सांगितलं की पुट फोन ऑन स्पीकर, म्हणजे जो कॉल आहे, आता मला फोनला हात नाही लावायचा आहे, तर मी काय सांगेल त्याला की बाबा फोन स्पीकरवर ठेव, ते पण तो करेल. तर असा स्मार्ट असिस्टंटचा वापर आपण बरेचसे जण करत आलेलो आहोत. आणि ज्यांनी नसेल केला त्यांनी मोबाईलमध्ये गुगल असिस्टंट सर्च करायचंय आणि त्या असिस्टंटचा वापर करायचा. ठीक आहे. होमवर्क करून घेण्यासाठी किंवा त्याच्याकडून काही माहिती जाणून घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे झालं सगळ्यात पहिलं यूज स्मार्ट असिस्टंटचा. तर दुसरी मेथड आहे फेस अनलॉक. आता ही फेस अनलॉकची मेथड आपण बऱ्याचशा वर्षांपासून यूज करत आलोय, पण यामध्ये सुद्धा एआय चा वापर झालेला आहे. कसा बरं? कारण की फोन आपला काय बघतो, चेहरा बघतो, बरोबर. फेस अनलॉक मध्ये मोबाईल आपला चेहरा बघतो आणि त्या चेहरा ओळखून तो काय करतो, ऑटोमॅटिकली असा पटकन अनलॉक होत असतो, ओपन होत असतो. कसं काय होतो? कारण की तो आपल्याला ओळखतो. आता हे कॅमेऱ्याच्या मदतीने तो आपला चेहरा अनालाइज करतो, आपले डोळे बघतो आणि ते पॅटर्न तो लक्षात ठेवत असतो. म्हणजे आपण स्टार्टिंगला त्याला एकदा रजिस्टर केलं की मग तो आपल्याला लक्षात ठेवत असतो. आणि जेव्हा पण आपण त्याला माझा चेहरा दाखवतो, तेव्हा तो काय होतो, अनलॉक होत असतो. तर हे फीचर मध्ये एआय चा वापर झालेला आहे. आपला चेहरा ओळखण्यासाठी एआय चा वापर इथे झालेला आहे. त्यानंतरून तिसरी गोष्ट आहे स्मार्ट रिकमेंडेशन. आता यामध्ये काय होतं बरं? यामध्ये YouTube आपण सगळेजण वापरतो. आता तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल, बघितलं असेल, तर YouTube आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, त्याच गोष्टी तो काय करतो, आपल्याला दाखवतो, आपल्याला सजेस्ट करतो. जसं जसं आपण स्क्रोल करत जातो, मोबाईल YouTube खाली खाली बघत जातो, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा, अरे हा YouTube तर आपल्याला आपल्याला जे व्हिडिओज, जे टॉपिक्स आपल्याला आवडतात, त्या व्हिडिओज आपल्याला सजेस्ट करत असतो. तर यामध्ये सुद्धा स्मार्ट रिकमेंडेशन एआयचं सिस्टम वापरलेलं असतं, जो की आपली हिस्ट्री बघून आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ते तो लक्षात ठेवत असतो आणि त्यानुसार तो आपल्याला काय करतो, व्हिडिओ सजेस्ट करत जातो, जेणेकरून आपण त्यावर जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून. पण तुम्ही तसं करायचं नाहीये. तुम्ही सगळ्यांनी काय बघायचंय, तुम्हाला जे गोष्टीचं तुम्हाला ज्यातून ज्ञान भेटतंय, नॉलेज भेटतंय, त्याच गोष्टी तुम्ही बघायच्या. त्यानंतर ट्रॅफिक अपडेट. तर ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप हेल्पफुल हेल्पफुल गोष्ट आहे. गुगल मॅप्स आपण सगळेजण यूज करतो. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपण गुगल मॅप्सच्या मदतीने तो रस्ता बघत असतो, की बाबा कुठे जायचंय, त्या रस्ता कोणता आहे, पाथ कोणते यूज करतात. तर त्यामध्ये सुद्धा हा एआय काय करतो, जिकडे जास्त ट्रॅफिक असेल, जिकडे जास्त गर्दी असेल किंवा रस्त्याचं काम चालू असेल, तर तो आपल्याला आधीच सांगतो
आणि तो आपल्याला टाइम सुद्धा दाखवतो, की ह्या रस्त्यावर खूप गर्दी आहे आणि तुला इथे खूप वेळ लागणार. म्हणून तू हा पर्यायी रस्त्याचा वापर कर. असा सुद्धा आपल्याला तो Google मॅप्समध्ये एआय जो आहे तो आपल्याला सांगत असतो. जेणेकरून आपण आपल्याला जिथे पोहोचायचंय तिथे आपण लवकर पोहोचतो. त्यानंतर 5वी गोष्ट आहे शॉपिंग हेल्प. आता आपण ऑनलाईन शॉपिंग तर करतच असताल तुम्ही. तर शॉपिंगला मदत करण्यासाठी सुद्धा एआयचा उपयोग तिथे केलेला असतो. जेणेकरून आपण आपल्या आवडीची गोष्ट, आपल्याला जे गोष्ट घ्यायची ते ती आपल्याला काय करेल तो सजेस्ट करत असेल. कारण की त्याला आपल्याला आपला जो इंटरेस्ट असतो ना, तो त्याला माहिती असतो, की बाबा या व्यक्तीला, या अकाउंटला काय-काय आवडतं. मग जेणेकरून तो ते काय करतो, अॅनलाईज करून आपल्याला सजेस्ट करत असतो. तर हे झाले एआय इन अवर डेली लाईफ. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपण जे एआय यूज करतो ते हे झाले. आता आपण बघूयात एआय इन डिफरंट कंट्रीज. म्हणजे कुठल्या कुठल्या देशामध्ये एआय चा वापर कसा होत आहे ते आपण बघूयात. तर बघा सगळ्यात पहिले आपण बघू जपानचं. तर जपानमध्ये हे एआय चा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण की तो खूप टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स देश आहे. त्यामध्ये जपानमध्ये जे आपल्या हॉस्पिटलमध्ये नर्स असतात, डॉक्टर्स असतात, ठीक आहे, त्यांच्या जागी एआय चा रोबोट असतो, जो की पेशंटची काळजी घेतो, त्याला घडी-घडी चेकअप करत असतो आणि त्याचे मेडिसिन्स, त्याचे सलाईन वगैरे जे असतात मेडिकल चेकअप्स, ते तो रोबोट, एआय चा रोबोट जो करत असतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता इमेजमध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे, हा एक पेशंट आहे आणि त्याची केअर कोण करतंय? हा एक एआय चा रोबोट करतोय. हे झालं जपानचं. त्यानंतर आपण बघू यूएसचं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं. ह्या देशामध्ये ऑटोमॅटिक चालणारी गाडी, जी की तुम्ही ऐकली असेल टेस्ला नावाची. येस, करेक्ट. बऱ्याचशा जणांना तुम्हाला माहिती असेल. ही जी गाडी आहे ही ड्रायव्हरलेस चालते. विदाऊट ड्रायव्हर ही गाडी चालत असते. म्हणजे आपण फक्त गाडीमध्ये बसायचं, आपण आपलं लोकेशन सेट करायचं आणि ती गाडी ऑटोमॅटिक आपल्याला आपल्या जागेपर्यंत पोहोचवेल. आपण काय करायचं, सीट मागे करायचं आणि मस्तपैकी झोपून घ्यायचं. तर हे USA मध्ये ऑलरेडी चालू आहे. आता आपल्या देशामध्ये काय चालू आहे बरं? आपल्या देशामध्ये एआय चा वापर बऱ्याचशा ठिकाणी होत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कुठे होतोय? तर फार्मिंगमध्ये, ॲग्रीकल्चरमध्ये. का कशासाठी? कारण की बेटर क्रॉप्स उगावेत म्हणून, आपल्याला पीक चांगलं यावं म्हणून. जिथे की आपल्याला हवामानाचा तो एआय सांगतो. त्यानंतर कुठे-कुठे आपल्या क्रॉप्सला, आपल्या पिकांमध्ये कुठे-कुठे कीड लागली आहे किंवा कुठे पाण्याची गरज आहे. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये एआयचा यूज आपण करत आहोत. आणि टीचर्स स्टुडंट्स इन रुरल स्कूल, म्हणजे गावाकडे किंवा जिथे इंटरनेटचा वगैरे खूप कमी वापर आहे, अशा ठिकाणी स्टुडंटचा शिकवण्यासाठी सुद्धा एआय चा वापर होत आहे. आता आपण बघूया चायनामध्ये काय. चायनामध्ये स्मार्ट सिटीज यूज एआय फॉर फेस रिकग्निशन अँड सुपर इफिशियंट ट्रान्सपोर्टेशन. तर चायनामध्ये स्मार्ट सिटीज आहे. म्हणजे तिथे ट्रॅफिक वगैरे मॉनिटर करण्यासाठी एआय चा वापर केला जातो. त्यानंतर फेस रेकग्निशन, म्हणजे प्रत्येकाचा चेहऱ्याचा डेटा त्या एआय कडे असतो आणि तो जर कुठे क्राईम वगैरे झाला तर त्याला डिटेक्ट ऑटोमॅटिक करतो. तिथे स्मार्ट सीसीटीव्ही असतात. त्यानंतरून ते ट्रान्सपोर्टेशन साठी सुद्धा एआय चा वापर झालेला असतो. म्हणजे जिकडे जास्त ट्रॅफिक असेल, जिकडे जास्त गरज असेल, तिकडे तो अलोकेट एक्झॅक्टली करत असतो. तर हे झालं चायनामध्ये. त्यानंतर युरोपमध्ये हवामान हवामानाचा पॅटर्न शोधून त्यासाठी ट्रेन, ट्रॅव्हल्स मधून आणि म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या गोष्टी, हवामानाचं प्रेडिक्शन करतो आणि ट्रान्सपोर्टेशनच्या मध्ये सुद्धा युरोपमध्ये याचा वापर झालेला आहे. एआयचा वापर होत असतो. आता फ्युचर ऑफ एआय. तर हे झालं करंट गोष्टी. आतापर्यंत आपण ज्या बघितल्या त्या बघितल्या आपण करंट गोष्टी, की जे आतापर्यंत इम्प्लिमेंटेशन त्यांचं झालेलं आहे. आता आपण बघू फ्युचर मध्ये काय होईल. तर फ्युचर मध्ये एआय चा डॉक्टर आहे, जो की जे डिसीज असतील ते फास्टर शोधेल आणि त्यांचा जो बरा करण्याची जी इलनेसचा क्युअर आहे तो पटकन शोधेल. म्हणजे हेल्थकेअर इंडस्ट्री पुरता ट्रान्सफॉर्म होणार. त्यानंतरून लर्निंग पार्टनर्स, एआय मुलांना शिकवेल. जसं तुम्हाला आता स्कूलमध्ये टीचर शिकवतात ना, तसंच एआय चा एक ट्युटर असेल तुमच्याकडे, जो की तुम्हाला पर्सनलाइज गोष्टी शिकवेल. त्यानंतर प्लॅनेट प्रोटेक्टर, यामध्ये तो फॉरेस्ट, जंगल, समुद्र किंवा वाईल्ड लाईफ यांना प्रोटेक्ट करेल आपलं प्लॅनेट एकदम चांगलं बनवण्यासाठी.
त्यानंतरून आपली जी लाईफ जी आहे ती इझियर बनवेल. कुकिंगसाठी असेल. त्यानंतरून आपल्याला जे बोरिंग टास्क असेल, जे रिपिटेटिव्ह टास्क असेल, ते काय करेल? एआय करेल. तर एआय इज कनेक्टिंग द वर्ल्ड अँड क्रिएटिंग अ स्मार्टर फ्युचर फॉर एव्हरीवन. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एआय खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला एक स्मार्टर फ्युचर आपल्याला उपयोगात येईल. ठीक आहे, तर हे होतं आजचं सेशन. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, बाय बाय.